आपण आहोत मुरुड जिल्हा लातूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं हे गाव ग्रामपंचायत मुरुड आहे. या ठिकाणी आपण बघू शकताय कशा पद्धतीचे रस्ते आहेत. पहा, या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला हा आपल्याला नाली आणि बघा ह्या नालीमध्ये उघडी असलेली नाली, ह्या नालीमध्ये मोटरसायकल गेलेली आहे आणि मोटरसायकल व्यक्ती सुद्धा मध्ये. कधीची घटना आहे बोला. आता एक अर्धा 5-15 मिनिट झाले. लहान लेकरू गायकवाडाचं त्याला गाडी आवरली नाही. किती दिवसापासून सांगत होता इथं कुणीतरी मरल व एवढा भोंगळ कारभार मी कधीच बघितला नाही ग्रामपंचायतला. आणि याचं गांभीर्य कुणी घ्यायला तयार नाही. नको त्या डांबर रोडवर मुरुम टाक, नको ती आज सगळा कारभार बंद करा आणि बुजवून घ्या म्हणलं होतं. त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला नाही. 5-5 लाखाचे मुरुमाचे बिलं काढले ह्यांनी. मुरुम एका गावात टाकला नाही. गेल्या 2 महिन्याखाली 5 लाखाचं बिल मी तुम्हाला ओपन दाखवतो. कुठलाही गावात रस्ता नीट नाही. गावात हिंडायचं नको वाटायला लोकांना. तर हा पाहू शकता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा इकडं पाडोळी रस्ता. ह्या रस्त्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. मोठे मोठे बोर्ड लागले. आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाने फोन मारून काढावं तिथं गाडीवर. मला गुरुवारच्या रानात दारापुरी खाडा आहे का नाही, तिथं मुरुम टाकलाय. पटाड्याच्या घरापर्यंत गाडी चालवायची हे बळा मागं सारखं. आणि हा पूर्णपणे हा पूल आणि त्या ठिकाणी जे वाहणारं पाणी त्या पुलामध्ये सातत्यानं हा पूल कोसळलेला आहे. सातत्यानं गाड्या पडतात. आज एक व्यक्ती या ठिकाणी गाडी पडलेला आहे. मुलं आणि व्यक्ती. पाठीमागे एक गाडी ह्याच्यात गेलेली होती. क्रेननं गाडी काढलेली आहे. ग्राम प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन हा पूल, जेवढे काही शहरामध्ये पुलं उघडे आहेत ते पुलं तातडीनं बंद करावेत. संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया आता या ठिकाणी विष्णुपंतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहू शकताय बघा. हा मुलगा मध्ये गाडीसह मुलगा या ठिकाणी गेलेला आहे. ग्राम प्रशासनानं तातडीने या ठिकाणी लक्ष द्यावं. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी तातडीने या ठिकाणी लक्ष द्यावं. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ही मुरुड ग्रामपंचायत, 1 लाखाहून अधिक लोकवस्ती असलेली मुरुड ग्रामपंचायत. चांगल्या पाणी नांगोळ केली का? कपडे बदलून यायला गाडी काढून तुझी जा कपडे बदलून जा. वा, हे पूर्णपणे कचरा देखील पाईपमध्ये अडकलेला आहे. मोठा पाऊस आल्यानंतर पाणी पाईपातून पुढे जात नाही. ते सर्वच पाणी रस्त्यावरती होते आणि रस्ता पूर्णतः रस्त्याचं नदीत रूपांतर होतंय. शाळेत जातात. बाई नाल्या, उघड्या नाल्या. या ठिकाणी मुरुड शहरातील सर्वात जुना डॉक्टर ए.बी. छलानी साहेब यांचा दवाखाना आहे. ज्या दवाखान्याची स्थापना 1970 जवळपास 56 वर्षापासून ह्या मुरुड शहरामध्ये हे डॉक्टर ए.बी. छलानी साहेब या ठिकाणी बाजूलाच दवाखाना आहे. आणि दवाखान्याच्या बाजूला अशा पद्धतीनं हे उघडी नाली पाहू शकताय. गाडी आणि 2 युवक ह्या गाडीवरती, एक लहान मुलगा आणि बस
या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही. यार धरायची गाडीला का करायला बापू पलीकडे घ्या पाण्यात पलीकडे घ्या हो तिथून निघती चोख खड्यात गाडी गेल्यावर काय अडचण वर जाऊ ती गाडीला पाणी वडा गाडी आता उचला वरी टायरला आता उचल गाडी वर घेण्याची मोहीम युवक चालू आहे. आता उचला उचल पाहू शकता हे मुरुडचे युवक गाडी अलगदपणे बाहेर काढलेली आहे. संकट प्रसंगी सर्व एकत्र येऊन मध्ये अडकलेली गाडी सर्व युवकांनी बाहेर काढलेली आहे. काय प्रतिक्रिया द्याल त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते? बऱ्याच दिवसापासून या खात्याची ग्रामपंचायतनं काय इलेवाट लावलेली नाही. तर आज एक जणांना तू जात होता याच्यामध्ये. ग्रामपंचायतला विनंती आहे तुमचं जर होत असलं तर करून द्या. नाहीतर आम्ही सर्व या मार्केटमधले सगळे हे करून पट्टे वर्गणी करून जमा करून खड्डा बुजवण्यात येईल. त्याच्या पुढे आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत या खड्ड्यासाठी. आज इकडं जीवत आणि तळलेली आहे इथली. हे किती वर्ष फक्त त्याच्यावर फक्त ही करते ग्रामपंचायत उघड टाकल्यासारखं ही करते. त्याच्यानंतर ग्रामपंचायतनं आपण बघितलं वरच्यावरी फक्त काम दाखवते ग्रामपंचायत. आपला परिचय सांगा. आपला परिचय सांगा. काय सुरू आहे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष आहे. मी ग्रामपंचायतला विनंती करतो की हे लवकरात लवकर माणसाचे जीव जात आहे तिथं. तरी आपण याचं नेमकं काय करणार की आम्हाला लवकरात लवकर सांगावं. अन्यथा आम्ही ग्रामपंचायतवर तीव्र आंदोलन करणार आहोत. यस 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 यस. तर मग हे असे संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आपण पाहू शकताय की वारंवार या ठिकाणी अपघात घडत आहेत. तर आमचे पत्रकार मित्र देखील आहेत या ठिकाणी. काय भावना आहे का? बरं ठीक आहे. तर या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ग्राम प्रशासनाला एक विनंती आहे की तातडीनं अशा प्रकारचे मुरुड शहरामध्ये जेवढ्या काही नाल्या उघड्या आहेत
ज्या ठिकाणचे नाल्यावरील पूल कोसळलेले आहेत ते तातडीने करावे, रस्त्यावरले खड्डे तातडीने बंद करावेत आणि जो कचरा मध्ये अडकलेला आहे तो कचरा काढून घ्यावा, जेणेकरून मोठ्या पाऊस येण्यापूर्वी पडणारं पाणी पूर्णतः नालीतून वाहून जाईल आणि शहरामध्ये कुठेही पाणी साठणार नाही, स्वच्छता निर्माण होईल आणि आरोग्य संपन्न ग्राम योजनेमध्ये आपल्या गावचा सहभाग असल्यामुळं एक चांगलं गाव, आरोग्य संपन्न गाव होण्यासाठी आपण ग्राम प्रशासनाने त्या ठिकाणी पाठपुरावा करावा आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, एवढंच मी त्या ठिकाणी करतो. आणि सर्वात महत्वाची बाब, मुरुड नगर परिषद ग्रामपंचायतची नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हासाठी जो प्रस्ताव या ठिकाणी पाठवलेला आहे, जेणेकरून जर नगरपालिका लवकरात लवकर झाली, अपेक्षा अशी आहे की 15 ऑगस्टपर्यंत जर नगरपालिका झाली तर हजारो कोटीचा जो विकासाचा अनुशेष आहे मुरुडमध्ये येणं बाकी आहे तो त्या ठिकाणी येईल आणि मुरुड शहरातील सर्व रस्ते असतील, नाले असतील, अशा प्रकारची घटना जी गाडी आता युवकांनी काढली आहेत अशा प्रकारची घटना मुरुड शहरामध्ये घडणार नाही. या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ग्राम प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, एवढंच बोलतोय या ठिकाणी.